बाय. सकाळी सकाळी 5:30ला निघत आहोत आम्ही इथनं. चला बाय बाय. कोणीच नाही उठलेलं आहे. चल बाय. इतके सकाळी सकाळी रिटर्न गिफ्ट पण दिला. सकाळी 5:30ला आम्ही निघालो जाण्यासाठी आणि अमरावतीला जाण्यासाठी अकोटवरून. ॲक्च्युली यांची तर इच्छा होती की रात्रीलाच प्रोग्राम आटोपल्यानंतर आपण निघून जाऊ, कारण मग झोप होणार व्यवस्थित, सकाळी उठायची गरज पडणार नाही. पण मग आई पप्पांची इच्छा नव्हती रात्रीला पाठवण्याची, म्हणून मग आम्ही रात्रीला निघालो नाही. आणि थोडंफार म्हटलं सर्वांसोबत गप्पा गोष्टी पण होतात रात्रीला, सर्व पाहुणे थांबलेले होते तर सर्वांसोबत गप्पा गोष्टी झाल्या थोडा, आणि रात्रीला झोप पण नाही झाली. मग सकाळी लवकर उठलो आणि बाकीच्यांना मग उठवलं नाही, दीपालीला नाही उठवलं किंवा कल्याणीला पण नाही उठवलं. त्यांनी सांगून गेल्या होत्या की ताई आम्हाला उठवाल म्हणून. म्हटलं प्रोग्रामच्या दिवशी त्या पण थकलेल्या होत्या तर त्यामुळे कशाला त्यांना त्रास द्यायचा, म्हणून मग रात्रीला म्हणजे सकाळी त्यांना झोपू दिलं, उठवलं नाही. नंतर मग त्यांना खाली आल्या म्हणतात त्या उठून, तेव्हा कळलं तर लगेच मग सर्वजण कॉल करायला लागले. आम्ही अर्ध्या मधात पोहोचलो पण होतो तेव्हा, तर लगेच, कारण सर्व पाहुणे होते त्यामुळे लवकरच सर्वजण उठले आणि लवकरात लवकर सर्वजण घरी निघून पण गेले. पाहुणे सर्व निघून गेले लवकर सकाळी रेडी होऊन. आणि बाकी आम्ही तर सर्वात आधी आम्ही निघालो होतो घरून. तर हे सर्व, आणि मला पहिल्यांदा भातकुलीला जायचं होतं, कारण भातकुलीला मुलांना सोडायचं आहे. आणि मुलं बघा सकाळी झोपेतून असंच उठवलं मुलांना आणि तसंच गाडीत बसवलं, म्हणजे तसेच त्यांना फक्त त्यांनी जॅकेट घातलं आणि तशाच निघून आल्या सर्व. बस असेच रात्रीला झोपले होते आणि असेच उठून आम्ही निघून आलो. तर यांना मुलांना सोडायचं आहे भातकुलीला, म्हणजे माझ्या सासरी सोडायचं आहे. आता भातकुलीला पोहोचलेलो आहोत आम्ही. सकाळ बघा किती एकदम अंधारच आहे अजूनपर्यंत, सकाळ निघालेली पण नाही आहे. घरी जाऊन मुलांचा टिफिन आहे, मुलांना रेडी करणं आहे, मुलांना शाळेत पाठवणं आहे, कारण एक्झाम सुरू आहे त्यांचे, म्हणून ही सर्व घाईगडबड होती एक्झाममुळे. बाकी तर काय नाही. मग थोडं लेटही आहे आलं असतं ना, नॉर्मल असतं तर तरी चाललं असतं. गावाला भातकुली. शिवा उठ. हा अरे अच्छा शू हातात घेतला का? चला तिकडून तोंड झोपेतून. हा चला मग बाय बाय बाय. तिकडं लाईट आली निघायच्या वेळेला बरोबर. बस आता मुलांना घरी सोडलं आणि निघालो. आणि ताई तर झोपलेल्याच होत्या, लाईट गेलेली होती म्हणत होत्या आणि झोपलेल्याच होत्या. त्यांनी रिझन वगैरे सांगितलं का नाही आलं का नाही, म्हणजे त्यांनी मला कॉलवरच सांगितलं होतं, पण म्हटलं जाऊ द्या मी सांगेल तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला होता. तर त्यांना वाईट वाटत होतं फक्त. चहा उकळून पूर्ण झाला होता. परत त्याला आता गरम करायला ठेवला. चहा ठेवलेला आहे, कार्पेंटर आलेले आहे त्यांच्यासाठी. आणि इथे आज पुलाव बनवलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये मटर काय म्हणतात त्याला, पनीर वगैरे सर्व व्हेजिटेबल्स टाकून. आणि इथे आपला याचा रायता आहे, दही, आणि याच्यामध्ये काकडी किसून टाकलेली आहे, आणि आपलं काय म्हणतात त्याला जिरा पावडर, थोडं मीठ, काळं मीठ असं सर्व घालून, थोडी साखर. आणि इथे यांचं ताट काढून ठेवलेलं आहे. हे मी आता यांना देते आणि हे जेवण करून घेते, नंतर मग मी जेवण करणार. पहिल्यांदा आता हा चहा झाला की पहिल्यांदा कार्पेंटरला चहा देऊन द्यायचा आहे, नंतर मग मी जेवण करते. घ्याल आज जमणार मग हे सर्व ट्रे घेऊन जाऊ. तोडफोड करायची भीती वाटते का तुम्हाला? काय होतं आता आपलं सनमायका जर राहिला असता मॅडम आतापर्यंत लय काही निघून गेलो असतं. म्हणजे एकच सीट बाकी आहे का? सीट नाही आहे का आता? तसं नाही म्हणत मी. अच्छा सनमाईक, अच्छा ही ॲक्रेलिक आहे म्हणून. एवढी नाजूक आहे. हा काहीच नाही करत. हा ॲक्रेलिक आहे म्हणून असं वाटतंय. नाही असं काही नाही. बरोबर आहे. तेच तर म्हटलं सनमायका म्हणजे हा जपून काम करायला लागतंय. हे ॲक्रेलिक आहे म्हणून जपून काम करायला लागत आहे. मायका असत लवकर झालं असतं. मायका याच्यापेक्षा ह्या आहे मॅडम.
ताकदवार आहे, बिलकुल असं पटाकलाय तरी तुटत नाही. हो हे पटाकला तर गप्प पण तुटत नाही. बरोबर आहे. आम्ही तर गेलेशी कमसे कम 4 फीट हाईट वर उडली होती ते ऍक्रिलिक इथं ठेवलेली. हो अरे बापरे. थोडासा तर लपते बघा तो दिसत नाही. बरोबर. शाईन खूप करते ना पण याचं कामच वेगळं आहे. नाही, पण लावा हेच. ते तर आहेच मग. चला चांगलं आहे. झालं बेड तयार झाला तुमचा. हो ना, आज बघायला मिळणार नाही हो बेड पूर्ण. बरोबर आहे. लाईट थोडा ऑन केला चाललं असतं. अरे बापरे, हे काय करतात, लाईट लावून तशीच चालत असतात जेव्हा काम नसतं तेव्हा. आणि आज काम सुरू आहे तर इकडे ह्या प्लाय वगैरे लावलेला आहे, त्याच्याने लाईट नाही लावला. आपले साईड टेबल बाहेरच आहेत वाटतंय. साईड टेबल बाहेरच आहेत. आज पूर्ण होऊन जाणार ना आपला हा. अच्छा, नाही हे आपलं बेडचं आज पूर्ण काम होऊन जाणार. त्याची जे 2 पट्ट्या ते लावून देतो, बाकी हे पट्टी लावून जाते. अच्छा, काय काय काम राहिलेलं हे तर राहिलेलंच आहे पूर्ण आपलं. हे बॅकग्राऊंड नाही तुम्ही करा ना तुमच्या याने. पहिल्यांदा जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं ते करा. अच्छा 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 अच्छा. म्हणून त्याला मागून ठेवला. हा देऊन जाते 1000 लावलं आज. मग करून टाका आज. मग काहीतरी नवीन बघायला मिळणार. नाही याच्यामध्ये कसं आहे, हा ड्रेसिंग वगैरे फिट व्हायचा आहे का नाही, त्याच्याने हा बरोबर सेंटर निघते. हो अच्छा, तुमच्या मनाने करा मग. तसं आज बेड कम्प्लीट होऊन जाणार आपला. याचे दारं पण कम्प्लीट झालेले आहेत. आपला ड्रेसिंग तिकडनं आहे ना. हा मग ठीक आहे ना मग. बरोबर जर आहे तर, कारण ड्रेसिंग जर तिकडनं आला तर त्याच्यानुसार मग आपल्याला हे मग मला काय वाटते, तुम्ही ड्रेसिंग पहिल्यांदा करून घ्यायला पाहिजे होतं. आपलं बेड मग होतच पण तुम्ही त्याला मायकाने लावलेला आहे ना. हा मग तेच म्हणत आहे ना. म्हणून म्हणत आहे मी. आपल्याला काचे द्यायचे होते त्याचे. हा, त्याच्या मापाने काच पण द्यायचं. ते खालचं पण बनवायचं राहिलेलं आहे आपलं त्याचं, जे मी तुम्हाला नंतर सांगितलं होतं. ठीक आहे. आज होणार थोडंफार काम आपलं ना. माहेरून आली आणि 2 दिवस तर असेच गेले माझे. ब्लॉग बनवू नाही शकली, थकवा होता थोडासा, म्हणजे झोप नव्हती झाली पूर्ण, तर त्यामुळे. आणि मुलं वगैरे शाळेत गेलेले आहेत, मुलांचे पण पेपर सुरू होते, तर त्यामुळे मी म्हटलं चला आता 2-1 दिवस रेस्टच घेते. आणि आज ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे. तर चला म्हटलं की आज तुमचे जे पण क्वेश्चन आहेत, जे पण म्हणजे तुम्ही कॉमेंट्स केलेले आहेत त्यावर रिप्लाय करते, कारण प्रत्येकाचे रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही. आणि हो, काय झालं की आता बिझी होते मी तिथे, तर त्यामुळे तर हार्ड डेने पण नाही झालं, म्हणजे कॉमेंटला वाचणंच नाही झालं. तर इतकं जास्त म्हणजे याच्यामध्ये कामामध्ये किंवा मग सर्वांसोबत बोलण्यामध्ये, त्यांना टाइम देण्यामध्ये बिझी होऊन गेले होते की मोबाईलला हात लावणं, फक्त शूटसाठी हात लावत होते, बाकी काहीच नाही. असं कॉमेंट वगैरे वाचणं नाही झालं. तर मग मी आता रिप्लाय वगैरे करून दिला, म्हणजे ज्यांना पॉसिबल होता रिप्लाय करणं, हो नाही मध्ये असा रिप्लाय दिला. आणि बाकीच्यांना सर्व कमेंट्स वाचल्या, हार्ट दिलेले आहे. तर सर्व कमेंट्स वाचन झालेले आहेत माझ्या, पण काही जणांचे क्वेश्चन्स होते, म्हटलं चला त्यांचे रिप्लाय करून देते. म्हणजे कसं झालं की त्या दिवशी, म्हणजे काय झालं मी सांगते. त्या दिवशी ज्या दिवशी दीपालीच्या बेबी शॉवरचा प्रोग्राम होता, एकतर आदल्या दिवशी मी गेली, आदल्या दिवशी वेळेवर गेली, म्हणजे 2-3 दिवस आधीपासून मला जायचं होतं, पण ते जाणं झालं नाही कारण मुलांचे पेपर होते त्याच्यामुळे. आणि आई आल्या, एका मॅडमने म्हटलं की तुला सासूबाईची आठवण तेव्हाच येते, बरोबर तसं तू म्हणते की त्यांची तब्येत बरी नसते, आता मी त्यांना समोर विचारून देणार. मला तसं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे तुम्हाला, ज्यांनी पण कॉमेंट केलेली आहे, पण तरी सांगते. खूप जणांचे असू शकतात क्वेश्चन, कारण त्याच्यावर लाईक भरपूर होते त्या क्वेश्चनवर, म्हणून मला असं वाटलं की हा क्वेश्चन खूप जणांचा असेल, म्हणून मी विचार केला चला तुमच्यासोबत शेअर करते काय आहे. आता तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे, गावाकडचे लोक हे सिटीमध्ये राहायला म्हणजे कबूल करत नाही. तर कारण त्यांनी आधीपासून तिथेच आयुष्य काढलेलं असते, त्यांना असं वाटतं बाकीचं पण आयुष्य तिथेच जावं आपलं, तर त्यामुळे ते राहायला इथे करत नाही. आणि मेन म्हणजे जे त्यांचं घर आहे स्वतःचं,
त्यांनी स्वतःच्या कमाईनी किंवा मग स्वतःच्या यांनी घेतलेलं आहे किंवा आधीपासनं जेव्हापासनं त्यांनी संसार केला त्या घरात, तर त्या घरात त्यांना करमणार की दुसऱ्या घरात करमणार. आता तिथल्या तिथे आणखी एका जावेचं घर आहे माझ्या भातकुलीमध्येच, म्हणजे आमच्याच गावामध्ये मोठ्या जावेचं घर सुद्धा आहे. तर त्यांच्याकडे पण नाही राहत ते, त्यांना स्वतःच्या घरात राहायचं आहे. आणि म्हातारपणात त्यांचं जी इच्छा आहे ती आम्ही असं नाही करू शकत, आम्ही त्यांच्यावर फोर्स नाही करू शकत, कोणीच कोणावर फोर्स नाही करू शकत. त्यांच्यावर काय कोणीच कोणावर फोर्स नाही करू शकत की तुम्ही आमच्याजवळ राहायलाच पाहिजे. अडीअडचणीला ते साथ देतात, भरपूर आहे माझ्यासाठी. म्हणजे त्यांना मी बोलवलं आणि त्या आल्या अडचणीमध्ये माझ्या, तर तेच खूप जास्त झालं माझ्यासाठी. मला तर अपेक्षा नव्हती की आई काय म्हणतील काय नाही, कारण एकट्या राहायची सवय नाही आहे त्यांना. मेन म्हणजे एकटं कधी राहायला नाही आहेत आणि यांची ड्युटी असल्यामुळे हे घरी जास्त राहू शकत नाहीत. आणि मुलांमुळे म्हणजे मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांना एकटं राहायचं होतं. तसे कार्पेंटर वगैरे होते सोबत, पण तरी त्यांनी हिंमत दाखवली आणि एकटं राहिल्या. तर हीच खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. त्याच्यासाठी माझ्या सासूबाईचे धन्यवाद आहेत. पण ज्यांनी पण कॉमेंट केली होती की तुला सासूबाईचे तेव्हाच आठवण येते, नाते असतात कशासाठी मला एक सांगा. नाते याच गोष्टीसाठी असतात की तुम्ही अडीअडचणीला कामात पडले पाहिजे एखाद्याच्या, आणि त्यात म्हणजे तुम्ही सुखादुःखात एकमेकांच्या कामात पडले पाहिजे. सुखादुःखात तुम्ही सोबत असले पाहिजे. एनी टाईम तर आपण सोबत असतोच, सुखात तर सोबत असतोच, पण तुम्ही दुःखात सुद्धा सोबत असले पाहिजे. आणि ते सगळे म्हटल्या जातात, जे आपले सगळे असतात ना तेच तेव्हाच कामात पडतात जेव्हा आपल्याला अडचण असते. तर ते माझ्या सासूबाईने दाखवून दिलं. येऊन इथे अकोटला यायला म्हटलं तर त्यावेळेला सुद्धा त्यांना म्हणजे होतच आहे त्यांना प्रॉब्लेम, कारण एवढ्या याच्यामध्ये लक्ष देणं होत नाही त्यांच्याकडे. त्यांना पण ही गोष्ट समजते, त्याच्यामुळे त्या आल्या नाही, तिथे पण नाही आल्या. आणि जाऊबाईचं एक कारण होतं, जाऊबाई येणार होत्या माझ्या, त्यांना मी रेडी करायला लावलं आणि त्या येणार सुद्धा होत्या, पण त्यांना अचानकच एक प्रॉब्लेम झाला आमच्याकडे, तो शेअर करणार मी नंतर. पण त्या प्रॉब्लेममुळे मुलंच आलेत त्यांचे, त्या येऊ शकल्या नाही. बस ही गोष्ट होती. आणखी बेबी शॉवरच्या दिवशी काय झालं की सकाळपासून आम्ही कामात होतो. सकाळपासून आम्हाला बिलकुल वेळ नाही मिळाला, कारण शूट होतं घरचं. आम्ही दीपाली, मी आणि गोलू आम्ही शूटला निघून गेलो होतो. घरचं आईने आणि कल्याणीने सांभाळून घेतलं होतं. तर तिकडनं आलो, पहिल्यांदा तर तिचं मेकअप करून दिलं, ती सर्व झालं, त्याच्यामध्ये वेळ गेला, शूटमध्ये वेळ गेला. तिकडनं आलो, थोडंफार गप्पा गोष्टी झाल्या पाहुण्यांसोबत. नंतर लगेच आम्ही मेकअपला लागलो. तर तिची साडी ड्रेपिंग, मेकअप, हेअरस्टाईल सर्व माझ्याकडेच होतं, तर ते सर्व करून दिलं. बाकीचे थोडेफार जे येत होते त्यांना चेहऱ्यावर थोपणं हे ते मेकअप वगैरे, त्याच्यामध्ये खूप वेळ होऊन गेला. वेळ म्हणजे तिला रेडी करून दिलं आणि त्याच्यामध्ये खूपच वेळ झाला. आमच्याकडे बाया इतक्या लवकर येतात ना, म्हणजे आईकडे, आणि खूप लवकर येऊन बसतात. मग काय झालं की त्याच्यामुळेच म्हणजे असं वाटलं की यार नको त्यांना वेट करायला लावायचं, म्हणून दीपालीला लवकर पाठवून दिलं. आणि माझं त्याच्यामध्ये मेकअप करणंच नाही झालं. एक मेकअप आर्टिस्ट असूनही सुद्धा मी खूप सिम्पल मेकअप केलं होतं, तुम्ही बघितलं असेल. आणि हेअरस्टाईल करायला सुद्धा वेळ नाही मिळाला. स्वतःची हेअरस्टाईल मी अशीच कंगवा मारायला सुद्धा वेळ नाही मिळाला. ब्रश वेळेवर माहीने असा करून दिला, तुम्ही बघू शकाल त्याच्यामध्ये, तुम्ही व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी केस सुद्धा व्यवस्थित केलेला नाही आहे. बस हे केलं आणि एक माझी रोजची जी हेअरस्टाईल असते ती अशी इथे पिन लावणं, बस ती लावून घेतली एक पिन. आणि थोडंफार समोर केस नाही यायला पाहिजे, तरी पण हे येतच होते, व्यवस्थित केलेले नव्हते, खूपच असं विस्कटलेले होते, त्याच्यामुळे बिलकुलच व्यवस्थित करणं नाही झालं. आणि त्यामुळे मला काहीच वेळ नाही मिळाला. सर्वात शेवटी मी मंडपामध्ये सर्वात शेवटी गेली. आणि सर्वात शेवटी गेल्यानंतर सुद्धा माझं म्हणजे असं नॉर्मलच होते मी, म्हणजे फक्त साडी एक व्यवस्थित घातलेली होती, ती पण व्यवस्थित घातल्या नव्हती गेली. म्हणजे तुम्ही बघत असाल त्या ब्लॉगमध्ये तर ती पण अशी व्यवस्थित घातल्या नव्हती. साडी पिन सुद्धा लावल्या नव्हती गेली माझ्याच्याने, म्हणजे मला दिसत नव्हतं वेळेवर. माझं सर्व काही बेडवर असं पसरलेलं होतं, माझ्याच्याने साडी पिन नव्हती दिसत, मला काहीच दिसत नव्हतं. एक सेफ्टी पिन दिसली, ती मी लावून घेतली आणि बस मी ज्वेलरी घातली आपली आणि निघून आली खाली. तोंडाला मी थोडंसं एकदम जे पण ब्युटी ब्लेंडरला होतं ते पण असं ब्युटी ब्लेंडरला असं थोडंसं मी मेकअप केलं, मिनिमल असं मेकअप केलं. आणि आयशॅडो तर मी मेकअप आर्टिस्ट असून आयशॅडो मी हाताने बोटाने ब्लेंड केले. लायनर लावायला सुद्धा वेळ नाही मिळाला मला. इतकं मला काम नाही म्हणू शकत, पण इतका वेळ झाला होता. तर म्हणून मी म्हटलं जाऊ दे, माझं महत्त्वाचं नाही आहे, दीपालीचं महत्त्वाचं आहे. आणि खूप जण म्हणजे त्याच्यामध्ये पण म्हणजे काही निगेटिव्ह असणारे, म्हणजे जे जळणारे आहेत ते नेहमी निगेटिव्ह बोलतात. तर त्यांनी बोललेलं की त्यांना कळलं की मी मेकअप केलेला आहे, मग तिथे जाऊन काय बोलायचं मग. तर कांचनताईंनी मेकअप चांगला नाही केला. ठीक आहे ना, जी मेकअप कॅरी करत होती व्यक्ती ती इतकी कम्फर्टेबल होती आणि इतकी कॉन्फिडंट होती त्या मेकअपमध्ये
तर बस माझ्या ज्या कामाची पावती आहे ती मला मिळाली तेव्हाच, कारण ती खूप जास्त हॅपी होती त्या मेकअपमध्ये. आणि जे पण तिला कॉम्प्लिमेंट देत होते, एकूण एक व्यक्ती म्हणजे कॉलनीमधल्या एकूण एक बाया तिच्याकडे जाऊन तिच्या मेकअपबद्दल कॉम्प्लिमेंट देत होते आणि तिच्या सर्व ज्या म्हणजे तिचं जे गेटअप होतं त्याच्याबद्दल तिला कॉम्प्लिमेंट मिळत होते. तर त्याच्यामुळे ती खूप जास्त हॅपी होती. आणि तिला जो पण समोरून बघत होतं, मेकअप कसं असते, तुम्हाला कॅमेराची कधी क्लॅरिटी इकडे तिकडे होऊन जाते, पण जे समोरून बघतं त्याला केकी पॅची नाही वाटलं पाहिजे, हेच मला वाटत होतं. आणि ते तिचं मेकअप खूपच जास्त आणि खूपच फ्लॉलेस झालं होतं. तर मला एवढंच पाहिजे होतं आणि ते मला मिळालं. तसा तर माझा हात साफ आहे मेकअपमध्ये, हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यावर मला कॉन्फिडन्सही आहे माझ्या मेकअपवर. जे लोक हे बोलत आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे मी फक्त की तुम्ही समोरून बघितलं नाही, जवळून बघितलं नाही, तिने कॅरी केलं, ती कॉन्फिडंट होती, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि तिचं मेकअप खरोखर खूप सुंदर झालं होतं आणि खूप छान झालं होतं. राहिले लिपस्टिकचा प्रश्न. तुम्ही खूप जण म्हणत होते लिपस्टिक फेंट झाली. लाईट लिपस्टिक, आता लाईट लिपस्टिकची फॅशन आहे, जे त्या फील्डमध्ये आहेत किंवा मग ज्यांना नॉलेज आहे मेकअपचं त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे स्मोकी आयवर फेंटच लिपस्टिक चालतं, म्हणजे लाईट लिपस्टिकच हे कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे मला त्यातलं नॉलेज आहे, मी त्यात कोर्स केलेला आहे, त्यामुळे मी हे सांगू शकते. आणि ज्यांना डार्क लिपस्टिक लावायचं असेल ते लावतात. मी पण स्वतः सुद्धा किती लाईट लिपस्टिक लावते, कारण मला त्यातलं नॉलेज आलेलं आहे. मी सुद्धा लावायची याच्या आधी, खूप डार्क लिपस्टिक लावायची, तुम्ही याच्या आधी बघितलेलं आहे. पण मी जेव्हापासून मला त्यातलं डीप नॉलेज आलेलं आहे तेव्हापासून मी खूप काही माझे म्हणजे मेकअप गेम चेंज झालेला आहे माझा. आणि मी पण खूप सिम्पल आणि सोबर मेकअप करायला लागलेली आहे. तर तसंच माझं मेकअप असतं. ज्यांना पण कोणाला ऑर्डर द्यायची असेल मेकअपची ते ऑर्डर देऊ शकतात. माझ्या पेजला फॉलो करू शकतात. कांचन मेकओव्हर म्हणून पेज आहे माझं, तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, तिथे मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला तुम्ही ऑर्डर देऊ शकता ज्याच्या पण म्हणजे तुम्हाला द्यायचे आहे. जसे की बेबी शॉवर झाला, एंगेजमेंट लुक झाला किंवा मग ब्रायडल झालं, तर ह्या सर्वांच्या ऑर्डर देऊ शकता. तर हे झालं होतं त्या दिवशीचं म्हणजे घाई गडबड आणि त्यामुळेच मला असं काही व्यवस्थित रेडी होता आलं नाही. जे मी ठरवून ठेवलं होतं, म्हणजे मी खूप काही ठरवून ठेवलं होतं की मी अशी रेडी होईल दीपालीच्या बेबी शॉवरला, तशी रेडी होणार, मी हे करणार ते करणार, फक्त मी साडी घालू शकली, बाकी काहीच करू शकले नाही. पण ठीक आहे, मी खूप खुश होती, ती खुश होती, सर्वजण घरचे खुश होते, मी पण खुश होती आणि खूप जास्त खुश होती ती. त्यामुळे तुमच्या ज्या हेट कॉमेंट्स आहेत त्यांनी मला काहीच फरक पडणार नाही आहे. फक्त तुम्हाला रिप्लाय करायचं होतं म्हणून मी रिप्लाय केला. आणि ज्यांना सांगायचं होतं मला, म्हणजे जे मला भरभरून प्रेम देत आहेत किंवा दीपालीला खूप शुभेच्छा देत आहेत, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही आतुरता आहे आम्हाला बाळाची. बस आता तेच तुम्ही पण बघाल, जे पण आमच्या लाईफमध्ये होत आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अशाच शुभेच्छा तुम्हाला तुमच्या माझ्यासोबत आणि दीपालीसोबत सर्वांसोबत आमच्या राहू द्या. आणि असेच प्रार्थना करत राहा, सर्व काही व्यवस्थित राहो. आणि हो, कल्याणीसाठी पण खूप छान छान कॉमेंट्स आलेले आहेत, त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद तुमचे. तर म्हणजे काय म्हणतात की कोणाचं चांगलं असलं ना तर ते लोकांना चांगलं दिसत नाही, तर त्यामुळे मग लोक भांडणं लावायचे प्रयत्न करतात की यांचं असं त्यांचं तसं हे ते. आता आम्हाला कळलेलं आहे की काय आहे, कोणाला काय करायचं असतं, त्याच्यामुळे आम्ही कोणाकडे लक्ष देत नाही आणि आपलं जे आहे ते सुरू ठेवतो. त्यामुळे प्रत्येकाला समजावून सांगण्याचं म्हणजे आपण समजावून सांगू आणि प्रत्येकाला समजावून सांगून काही फायदा पण नाही आहे. जे ज्यांना समजायचं आहे ते समजा, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि आम्हाला जे करायचं आहे आम्ही तेच करणार आहोत. तर चला मग आता इथेच या ब्लॉगला एंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय आणखी 2 चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला बाय, टेक केअर आणि लव्ह यू, बाय.